नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 175 आणि भाग 176. ज्या तुमच्या स्वरूप स्थितीने तुम्ही तेच समृद्ध आहात, तेच तुम्ही सध्या आहात आणि तेच असा. ज्या तुमच्या स्वरूप स्थितीने तुम्ही तेच समृद्ध आहात, तेच तुम्ही आहात, तेच असा. यापेक्षा अन्य काही करून आपण महान होऊ असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा तद्दन मूर्खपणा आहे. आपल्या मूळच्या सोनेपणात थोड्या तांब्याची भर पडली तर आपली किंमत वाढेल, तर बरे होईल असे वाटण्यासारखे हे सर्व आहे. आपल्या स्वरूपाव्यतिरिक्त जे जे अन्य ते सर्व सांडण्याची आणि निख्खळ होण्याची किती गरज आहे, याचे किती महत्त्व आहे, हे तुम्हाला मनापासून कळले पाहिजे. एकदा महत्त्व कळले की पुढचे सारे सोपे होऊन बसते. मग आपल्याला हे खूपच कठीण वाटते. जणू एखाद्याला सांगावे, पोट दुखते ना, मग सर्व आतडे ओकून ओकून बाहेर काढ, पण तसे होत नाही. म्हणूनच एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळणे हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही मनाचे अस्तित्व मान्य करता. तुम्ही मनाचे अस्तित्व मान्य करता, पण हे मनच तुम्हाला सांगत आहे. मनाने म्हटले आणि आपण त्यावर सही केली. नीट तपासून तो वसियतनामा पाहिलाच नाही. मनाविषयीचे अत्यंत तरकट प्रश्न हे मनानेच आपल्या सातत्याकरता व आपल्या सत्यत्वाकरता किंवा आपल्या संरक्षणाकरता अगोदरच चतुराईने धूर्ततेने निर्माण करून ठेवले आहेत. मन म्हणजेच विचार, विचार म्हणजेच स्मृती आणि स्मृती म्हणजेच आपले आभासी मीपण, भासमान मी. वस्तुतः न मन तुमच्या व्यतिरिक्त आहे, न विचार तुमच्या व्यतिरिक्त आहेत, न स्मृती तुमच्या व्यतिरिक्त आहेत. तुम्ही केवळ आभासी मन आहात. तुम्हीच मन आहात. तुम्ही म्हणजे केवळ विचार, ईर्ष्या, क्रोध, लोभ, हाव, भीती. तुम्हीच तुमच्या वेगळे, ते स्वतंत्र नाहीच. या बोधाला प्रकाशित करणारे प्रकाशत्व तुम्हीच आहात. तुम्ही प्रकाश रूपाने आहात, अगोदरपणाने आहात. म्हणून अशा या आभासी मी कडून फसले जाऊ नका. सिगारेटच्या धुराचे गोल गोल धूम्रवलय आपण केवळ फू करून विस्कटून टाकतो, तसे या मीचे आभासत्व, या मीचे भासमानत्व नष्ट करा. तात्पर्य, स्वरूप ज्ञान प्राप्ती ही काही बाहेरून कुठून मिळवलेली एखादी गोष्ट नाही. मूळच्याच असलेल्या वस्तुस्थितीचे ज्ञान एवढेच तिचे स्वरूप आहे. आणि जे नित्य आहे ते येण्या जाण्याच्या पलीकडचे आहे. श्री महाराज म्हणतात, मी दुसरे तिसरे काहीच करत नाही. न दमता आपले लक्ष अगोदरपणाकडे वळवतो, बस इतकेच करतो. आपण असल्याच्या आपल्याशिवाय दुसरा कुठलाच पुरावा नाही. आपण असल्याचा आपल्याशिवाय दुसरा कुठलाच पुरावा नाही. याच्या उलट जे जे होते जाते त्याला पुरावा हे आपले असणे पणच होय. तात्पर्य, आपण आहोत ही तर प्रत्येकाची खात्री आहे ना. याच्यातच खोल खोल डुबा. याच समजाचा विस्तार करा. या मार्गाने जाण्यास कुणीच अनधिकारी किंवा अधिकारी असा इथे भेद नाही. या मार्गाने गेल्यास कुणाचीच कधीही काही फसवणूक सुद्धा होणार नाही. मन आणि मनाने कल्पलेल्या, त्याचा उगम आणि अस्त, या सर्व मनाच्या हालचाली जाणणे
म्हणजेच त्यांना प्रकाशित करणे, आणि ज्यामुळे हे प्रकाशित करणे शक्य होत आहे ते अगोदरचे असणेपण किंवा प्रकाशत्व असणेपणाच्याच रूपात आपणच आहोत, जे की नित्य हजर असते. भाग 176. श्री निसर्गदत्त महाराजांना एका बाबाजी महाराजांच्या शिष्याने असा प्रश्न विचारला की, श्री बाबाजी महाराजाबद्दल आपले काय मत आहे? महाराज म्हणाले, हो, मुंबईतील आकाशाला पुण्याचे आकाश कसे आहे हे विचारण्यासारखे हे झाले नाही का? बाबाजी हे फक्त एक नाव आहे. त्या नावामागे आहे आकाश. त्या नावामध्ये मागे आहे आकाश. कुठल्याही सिद्ध माणसाच्या मागे दुसरे काय असते? असंगत्वच ना. आपण व्यक्ती नाही, वस्तुस्थिती आहोत, हे जाणणे म्हणजेच स्वरूप ज्ञान. या ज्ञानात मी माझे हे कल्पित ज्ञान विरून जाते. सध्या आपण स्वतःला जे जे समजतो ते आपण निष्ठुरपणे नाही म्हणून निष्ठुरपणे ते दूर केले पाहिजे. मग जे उरेल तेच आपण अगोदरपणाच्या असणेपणाच्या रूपात आहोत, यावर ठामपणे चिटकून राहणे हेच स्वरूप ज्ञान. उघड आहे की आपण स्वतःला जी व्यक्ती समजतो त्या व्यक्तिमत्वापासून स्वतंत्र होण्याची, म्हणजेच काय, त्या भासमान व्यक्तिमत्वाचे खरे स्वरूप कळण्याविषयीची कळकळ ज्याला आहे तो आहे खरा जिज्ञासू. आपण आपली स्वतःबद्दलची चुकीची कल्पनाच आपल्याला आयुष्यभराकरता बद्ध करते. ही बद्धता मग आपल्याला जन्मभर पुरते आणि याच बद्धतेची सवय सुद्धा होते. म्हणून आपण बद्ध आहोत ही साधी शंका पण घेऊ शकत नाही. ही साधी शंका ही बद्धताच आपल्याला घेऊ देत नाही. म्हणून आपण शुद्ध असणे पण आहोत. देह मन संस्कार नाही असे तुम्हाला ज्या कोणी माणसाने कळकळीने सांगितले ते प्रथम केवळ उत्सुकतेपोटी स्वीकारा आणि मग त्याचा तळमळीने शोध घ्या. मग लक्षात येईल की तुम्ही स्थळ काळाने बद्ध अशी व्यक्ती नाही. आपण जसे दिसतो त्यापेक्षा तुमचे सत्य स्वरूप अगदीच वेगळे आहे. आपण व्यक्ती आहे ही कल्पना सोडा. एवढेच या बाबतीत तुम्हाला करता येते आणि एवढेच करा. आपण मूळचे जसे आहोत तसे परत बनण्याची गरज नाही. आपण मूळचे जसे आहोत तसे परत बनण्याची गरजच नाही. फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण जे आहात ते स्वीकारलेल्या गोष्टीशी केलेले तादात्म्य आहे. ते लादलेले आहे. आपण फक्त व्यक्ती आहोत एवढेच आपण समजत आहोत. पण व्यक्ती हे केवळ आपण जे नाहीच तेच आपण आहोत अशा तादात्म्याने जो राहतो तेच आपण स्वतःला व्यक्ती म्हणून मिरवतो. या बाबतीत कधी शंकाच घेतली नाही. त्यामुळे शोध लावणे म्हणजे मी कोण आहे, काय आहे असा प्रश्नच उपस्थित होत नाही. श्री महाराज म्हणतात, वरवरच्या आणि सारख्या बदलणाऱ्या व्यक्तीपेक्षा जे निसंग आहे, नेहमी हजर आहे, त्या मूळच्या प्रकाशत्वाने असणारे आत्मभान, आत्मप्रभा आपणच आपल्या असणेपणाच्या रूपात अगोदरपणाने आहोतच. अशा अगोदरपणात राहणे हा देखील एक सत्संग आहे. संतांच्या मधुर वगैरे सहवासात राहणे म्हणजे एका शाब्दिक सत्संग. हा सत्संग शाब्दिक सत्संग मात्र खरा सत्संग नाही.